नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दादासाहेब अजिंक्यचा फोटो घेऊन रडत असतात. ते म्हणत असतात की अजिंक्यराव, तुम्ही खूप लवकर निघून गेलात. ज्या वयात मुलानं काठी बनवून बापाला आधार द्यायचा, तर बापच आता मुलाच्या तिरडीला खांदा देतोय. राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की आयुष्यात आम्ही तुम्हाला कधी बापाचं सुख दिलं नाही आणि या गोष्टीची माफी देखील मागण्याची तुम्ही आम्हाला संधी दिली नाही, असं म्हणून दादासाहेब रडत असतात. तेव्हा तिथे माईसाहेब येतात. माईसाहेब म्हणतात, आपल्या आयुष्याचे भोग नाही तर दुसरं काय. वाटलं नव्हतं की अजिंक्य आम्हाला एवढ्या लवकर सोडून जातील. दादासाहेब म्हणतात, ही रेवतीबाई, या खोलीमध्ये आम्ही सोडून दुसरं कुणी नाहीत, कशाला उगाचच नाटकं करता. तर माईसाहेब म्हणतात, अहो नाटकं कसली, खरंच आम्हाला सुद्धा दुःख झालंय. आम्हाला सुद्धा 2 पोरं आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल काही माया नसणार का? भले आमच्यात आणि अजिंक्यराव मध्ये भांडणं होत होती, आमच्यात वाद होता, पण आम्हाला सुद्धा ते गेल्याचं खूप दुःख झालंय. तर दादासाहेब म्हणतात की रेवतीबाई, तुम्ही ही नाटकं आता बंद करा. सगळ्या घराला माहितीये की तुम्ही त्यांना किती सावत्रपणाचा दाखवला आहे. दरवेळेस तुम्ही त्याचं वाईट करण्यातच टपलेला होतात. आता त्याचं वाईट झालंय म्हटल्यावरती तुम्हाला आनंदच झाला असेल. माईसाहेब म्हणतात, अहो दादासाहेब, तुम्ही असं काय म्हणताय, आम्हाला सुद्धा तितकंच वाईट वाटलेलं आहे. तर दादासाहेब म्हणतात, आम्ही काय खोटं बोलतोय का? आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे ना, तुम्ही त्यांना किती त्रास दिलेला आहे ते. तर माईसाहेब म्हणतात की आता आम्ही काही बोलणार नाही. तुम्ही खूप दुःखात आहे. तुमचा मुलगा गेल्याचं तुम्हाला डोंगरा एवढं दुःख झाले. त्याच्यामुळं आम्ही आता खंडेरायाकडे एवढीच प्रार्थना करू की खंडेराय तुम्हाला सद्बुद्धी देवो. दादासाहेब रागातच म्हणतात की एखाद्याने जाण्याचे काय यातना असतात ना, त्या तुम्हाला सुद्धा कळतील. तुमची सुद्धा येळ येणार. असं म्हणून दादासाहेब माईसाहेबांकडे मोबाईल देतात आणि त्यांना जग्गूने जे काही बोललं त्याचा व्हिडिओ दाखवतात. जग्गूचा तो व्हिडिओ पाहून माईसाहेबांना धक्काच बसतो. पुढे माईसाहेब ह्या बाहेर येतात आणि जग्गूला त्याबद्दल जाब विचारतात. त्या त्याला काठीनच मारत म्हणत असतात की अरे जग्गू, तुला आम्ही काय नाही दिलं, पैसा अडका हवं ते सगळं काही तुला दिलं आणि तू काय केलंस आमच्या सोबत. अरे ही माईसाहेब म्हणते, आतापर्यंत कोणासमोरही तिने हात जोडलेले नाही, हात पसरलेले नाहीत, पण तुला जेव्हा दादासाहेबांना घराबाहेर काढलं त्यावेळेस ह्या माईसाहेब मोहितनं त्यांच्या समोर हात पसरले आणि तुला या घरामध्ये ठेवून घेतलं आणि तू आम्हालाच दागा फटका केलास. त्यावेळेस जग्गू मामा चिडतो आणि तो सुद्धा मोठ्याने म्हणतो की बास झालं तायडे, तुला हेच दाखवायचंय ना की तू माझ्यावरती किती उपकार केले आहेस. तू फेकलेल्या तुकड्यांवरती मी कसा जगलो हेच तुला सगळ्यांना सांगायचं आहे ना. बास झालं, मला नकोय हे असलं काही. अगं काय माझा मान होता गावामध्ये, पण तुझ्यामुळं तो सगळा धुळीला मिळाला. जाऊन बघ गावामध्ये माझ्या पोरीचं तोंड कसं पडलेलं आहे. गावात तिला कोणी विचारत नाहीत. गावात कोणी तिच्यासोबत आता लग्न करायला तयार होणार नाही. सगळेजण हसतात गावातले लोक. ते म्हणतात की बहिणीनं भावाचं माकड केलेलं आहे. तुझ्या दोन्ही पोरांनी त्यांना हवं तशी त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न केलीत आणि तू मला शब्द दिला होतास की सुमनला या घरामध्ये सून म्हणून घेऊन येणार. तर माईसाहेब म्हणतात, अरे जग्गू, पण तू सुद्धा पाहिलंच ना की मी सुमनला या घरामध्ये सून म्हणून आणण्यासाठी किती प्रयत्न केले ते. तर जग्गू मामा म्हणतो की तू नुसते प्रयत्नच केलेत, झालं तर काहीच नाही. पण आता माझं सगळं हसू झालं आहे. माझ्या पोरीसाठी मी सगळं काही सहन केलं, पण आता माझी पोर सुद्धा या घरामध्ये सून म्हणून येणार नाहीये. तर माईसाहेब सुद्धा त्याच्यावरती चिडतात आणि त्या म्हणतात, म्हणून तू असं वागलास. तर जगू मामा म्हणतो, मेलेलं कुत्रं वाघाला घाबरत नाही, तसं तू माझं करून टाकलंय. सतत हाडून दाखवून तुझ्या पायाशी मला लोळवत ठेवलं. किती स्वप्न दाखवली तू मला, पण काहीच झालं नाही त्याचं. मग माझी नियत का फिरणार नाही तूच सांग मला. आणि तुला जर वाटत असेल की मी तुझ्याशी गद्दारी केली तर मला तू आत्ताच मारून टाक इथंच. तर माईसाहेब ह्या मोठ्याने ओरडतात की जग्गू, आणि त्या काठी उगारतात. पुढे माईसाहेब ह्या काठी फेकून देतात आणि तिथून रडत जातात. तर मागे सुद्धा जग्गू मामा हा रडत राहतो. पुढे माईसाहेब या घरामध्ये निघून येतात. तर समोरून अमय येतो. अमय म्हणतो की तुमचा चेहरा कुठेही पाहिल्यासारखा वाटत नाही माईसाहेब, अजून किती चेहरे लपवणार आहात. तर माईसाहेब म्हणतात, म्हणजे आमचं डोकं आधीच भणभणत आहे अमय, त्यामुळे जे काही आहे ते जरा स्पष्टच बोला. अमय म्हणतो, स्पष्टच बोलणार आहे, पण त्याआधी मला सांगा, माझ्या समोर जी बाई उभी आहे ती माझी आई आहे का अजून दुसरं कोणी कपटी राजकारणी बाई आहे. तर माईसाहेब म्हणतात, अमय, तुम्ही आमच्या सोबत अशा भाषेत बोलतात, असली भाषा आम्ही खपून घेणार नाही. नाहीतर, असं म्हणत असताना अमय म्हणतो, नाहीतर काय, मला सुद्धा कड्यावरून खाली ढकलून देणार. तुम्ही दुर्गाला कड्यावरून खालून ढकलून दिल्याचा मी व्हिडिओ पाहिलेला आहे. हे ऐकून माईसाहेबांना धक्काच बसतो. अमय म्हणतो, अहो माईसाहेब, तुम्हाला हे सगळं करताना काहीच कसं वाटलं नाही. ज्या हाताने तुम्ही आम्हाला भरवलं, खेळवलं, गोंजारलं, त्याच हातानं तुम्ही तुमच्या सुनेला कड्यावरून ढकलून दिलं. तर माईसाहेब म्हणतात, हे बघा अमय, तुमचं आता डोकं शांत नाहीये. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्ही ते ऐकून घेणार नाहीत. ज्यावेळेस तुमचं डोकं शांत होईल त्यावेळेस काय घडलं ते आम्ही तुम्हाला सगळं काही सांगू. तर अमय म्हणतो, आम्हाला लाज वाटते की तुम्हाला आमची आई म्हणून घ्यायला. एक खुनी आमची आई आहे या गोष्टीचा आम्हाला फार त्रास होतोय. तर माईसाहेब म्हणतात, आम्हाला सुद्धा वाईट वाटतं, आम्हाला सुद्धा लाज वाटतेय की आमच्या पोरांनी आम्हाला समजून घेतलं नाही. असं म्हणत असताना तिथे ईशा येते.
ईशाने घातलेले वेस्टर्न कपडे पाहून माईसाहेब मोठ्यानेच म्हणतात की ईशा, आम्ही तुम्हाला सांगितलं ना की हे असले कपडे घालून घरात फिरकायचं नाही म्हणून, तुम्ही आमचा हुकूम मोडायची हिंमत केली कशी? तर अमय म्हणतो की आता तुमचा हुकूम हे मोहिते पारेचे खांब सुद्धा ऐकणार नाहीत माईसाहेब. तुमचा खरा चेहरा समोर आलेला आहे. याआधी आम्ही तुमच्या समोर हात जोडून उभे होतो, पण आता तुमचा चेहरा सगळ्यांना दिसला नाही, त्यामुळे आता आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. तर ईशा म्हणते की फक्त 2 डेज नंतर आम्ही इथून कायमचं लंडनला निघून जाणार आहेत. आम्ही आता इथे राहणार नाही. तर माईसाहेब म्हणतात, आम्हा हे काय ऐकतोय आम्ही? अहो तुम्ही असं आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. अहो आम्ही तुमच्यासाठी केवढं केलंय आणि तुम्ही असं आम्हाला सोडून जाताय? हे बघा, तुम्ही आम्हाला असं सोडून जाऊ नका. तुम्ही तुमच्या आईला असं सोडून गेलेलं आम्हाला चालणार नाही. तर अमय म्हणतो की कशाला वरवरची काळजी करताय माईसाहेब? तुम्ही आम्हाला जन्म दिलाच नसताना तर बरं झालं असतं असं आता वाटायला लागलेलं आहे. पुढे दुर्गा दमयंतीला घरी बोलावून घेते. दमयंती म्हणते, तू अभिषेकची बायको ना, पत्रकार आहेस ना? तर दुर्गा म्हणते, हो, पण तू कसं ओळखलंस? अरे हा, तुझा पत्रकारांसोबत जुना संबंध आहे नाही का? नाही म्हणजे सतत तू न्यूज मध्ये असतेस म्हणून विचारलं. तर दमयंती म्हणते, काल आलेली पोरगी मला प्रश्न विचारतीये, कशासाठी बोलवलंस ते बोल, दगाफटका करायचाय का मला? तर दुर्गा म्हणते की छे छे, असले दगाफटके पाठीमागून केलेले वार मी करत नाही. ते माझ्या रक्तातच नाही, ते तुझ्या रक्तामध्ये आहेच. त्यामुळंच तू पाठीमागून वार करतेस. तर दमयंती म्हणते, दुर्गे जास्त काही बोलू नकोस, चल माझे 5 कोटी टाक. तर दुर्गा म्हणते, कसले 5 कोटी? तर दमयंती म्हणते की ते सगळं माईसाहेबांना माहितीये, माझे 5 कोटी मला देऊन टाक. तर दुर्गा म्हणते, ते माईसाहेब पाहून घेतील, मी तुला दुसऱ्याच कामासाठी बोलवलंय. तर दमयंती म्हणते, तू अशी ऐकणार नाहीस, तुला माझी पावर माहित नाहीये. तर दुर्गा म्हणते, माहितीये तुझी पावर, 14 वर्षापूर्वी तू वापरली होतीस ना ती पावर. ते ऐकून दमयंतीला धक्काच बसतो. पुढे ती म्हणते की म्हणजे काय बोललीस कळलं नाही. तर दुर्गा म्हणते की 14 वर्षापूर्वी तू तुझी अब्रू गेल्याची नाटक करून जी काही पॉवर वापरली होती ती सगळं काही मला ठाऊक आहे. विश्वासराव देशमुख यांच्यावरती तू गलिच्छ आरोप लावून तुझी पॉवर वापरली तेव्हाच कळालं. तर दमयंती मात्र घाबरते. ती तमम करतच म्हणते की तू कोण आहेस, तुझा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीचा? तर दुर्गा म्हणते, मी तुला आधीच म्हटलं ना की आपला जुना संबंध आहे ते. 14 वर्षापूर्वी तू जे गलिच्छ काम केलं होतंस विश्वासराव देशमुख यांच्यासोबत, त्यांची मी लेक आहे. माझं नाव दुर्गा विश्वासराव देशमुख आहे. हे ऐकल्यावरती दमयंतीला धक्काच बसतो. त्यानंतर सीन चेंज होतो. अमय आणि ईशा हे दोघ जण लंडनला जाण्यासाठी बॅग पॅक करत असतात. ईशा म्हणते, सगळे डॉक्युमेंट घेतलेत ना अमू, आपल्याला बी प्रिपेअर राहावं लागेल, तिकडे जाऊन आपल्याला लगेच जॉईन व्हायचे. तेवढ्या तिथे अवंतिका येते. अवंतिका म्हणते, हे काय अमय भाऊजी, तुम्ही बॅग का पॅक करतायत? तर ईशा म्हणते की वहिनी, आता आम्ही लंडनला निघून जाणार आहोत, ते पण कायमचं. तर अवंतिका म्हणते, प्लीज असं तुम्ही निघून जाऊ नका, मी तुम्हाला इथून कुठे जाऊन देणार नाही, तुम्ही मला एकटीला असं सोडून जाऊ नका. तर ईशा म्हणते की वहिनी काम डाऊन, आता आम्हाला इथून जावंच लागेल. तर अमर सुद्धा म्हणतो की वहिनी, आता तुम्ही शांत व्हा, आम्हाला एक दिवस इथून जायचंच होतं, तर आम्ही आता निघून चाललो आहेत. तर अवंतिका म्हणते, तुम्ही मला असं या घरामध्ये एकटीला दलदलीमध्ये सोडून जाऊ नका, या घरामध्ये माणसं नाही तर राक्षस राहतात. तर अमय म्हणतो की वहिनी, तुम्हालाच ही दलदल हवी होती, तुम्हाला सुद्धा सत्तेची हौस होतीच की, म्हणून तर तुम्ही सतत दादाला बोलत होतात यावर, त्यामुळे दादा नाराज व्हायचा. तर अवंतिका म्हणते, म्हणजे म्हणूनच तुम्ही मला या दलदलीमध्ये सोडून चाललात का? तर ईशा म्हणते की असं नाहीये वहिनी, आम्हाला असं नव्हतं म्हणायचं, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की आम्हाला एक दिवस इथून निघून जायचं होतं, सो आम्ही आता निघून चाललो आहोत. तर अमय म्हणतो, आता तुम्हालाच हवी होती ना की सत्ता, सगळा पैसा अडका घ्या, आता हे सगळं तुमचंच आहे, ऐशो आरामात तुम्ही आयुष्य जगा, आम्ही जातो, असं म्हणून ते दोघ जण बॅग पॅक करायला सुरुवात करतात. तर इकडे दुर्गा तिच्या वडिलांची डायरी ही दमयंतीला देते आणि म्हणते की वाच, यात बघ तुला काही ओळखीचं दिसतंय का? दमयंती ती डायरी वाचते आणि घाबरते. पुढे दुर्गा म्हणते की मी त्याच विश्वासराव देशमुखची मुलगी आहे, ज्याचं तू आयुष्य बर्बाद केलंस. गेली 14 वर्ष या सगळ्या यातना आम्ही भोगतोय. माझं पण तू नासवलंस, माझ्या आईची अशी वाईट अवस्था तुझ्यामुळे झाली आणि तुझ्याचमुळे माझ्या वडिलांचा जीव गेला, तुझ्यामुळे माझ्या वडिलांनी जीव दिला. तर दमयंती म्हणते, बास, आता एक शब्द मी ऐकून घेणार नाही. अगं मी फक्त खेळ नाही, हे सगळं मला करायला कोणीतरी सांगितलं होतं. तुला माहितीये मला हे करायला कुणी सांगितलं होतं? माईसाहेब मोहिते यांनी मला हे सगळं करायला सांगितलं होतं. त्यांच्या सांगण्यावरूनच मी हे सगळं काही केलं होतं. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.